गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा. खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका, 2 पैसे देतो मला पिटवून टाका. खिडकीतल्या ताई अका वाकू नका, पुढं वाकू नका, 2 पैसे देतो मला भिजवून टाका. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्या जा गेला, जीव झाला वेळा. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्या दादा गेला, जीव झाला वेडा. बघा आपल्याकडे दुसरी गाडी अवेलेबल नाही, जेवढ्या जास्त बाईक निघतील तेवढ्या चांगल्या. घरातून गाड्या असतील तर बघा थोडी ना जास्त. हां बरं प्रार्थना की गणपती अप्पा जय कन्हैयालाल की विजय असो. माता की जय. सत श्री अकाल. साई बाबा की जय. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही गेटपासून 6 लावले आणि आता सगळे शिबिरची तयारी केली आहे. आता सगळे पोरं जातील, आपल्या आपल्या गाड्या घेऊन येतील. तर आपण सगळे आता निघलो शिबिरला जायचं. आम्हाला संतोष सगळ्याचं शिबिर आहे. आज मेरा पहला दिन है और मैं दूसरे पे खड़ा हूँ. मैं तीसरे घर पे हूँ. मैं तो बेस्ट भी हुआ आहे. तर आता सगळे एक्साइटेड आहेत कारण आम्ही फर्स्ट टाइम शिबिरला चाललोय. तर सगळे आता गाडी बिडी घेऊन येतील. तर आपण डायरेक्ट भेटूया पुढे. आणि आज चाललो आता शिबिरला, सराव शिबिर डायरेक्ट पुढे तिकडेच भेटतो आम्हाला. चला बाय बाय. तर गाईस, अशा प्रकारे आम्ही आता चाललो शिबिरला. खूप एक्साइटेड आहे. फर्स्ट टाइम आम्ही शिबिरला जातोय. त्या प्रकारे मी माझ्या पहिला आई वडिलांचा आशीर्वाद घेतला की तो आशीर्वाद असणार आहे. आता आम्ही चाललोय, निघतो आता गाडीवर आणि मी माझ्या भावाच्या गाडीवरती आहे दादाच्या. तर इकडनं आता आपण एक निघालो शिबिर आणि त्याची संतोष इथे आणि याला घाई बघा किती आहे. तर अशा प्रकारे आम्ही आता निघतो इकडनं, ट्रॅव्हलिंग शूट करतो आणि तिकडे जाऊन पोचून तुम्हाला दाखवतो नक्की काय सीन आणि काय नाही. चला तर बोला, बोल बजरंग बली की जय. बाय बाय. खूप धावपळ झाली. कोण आहे? खूप धावपळ झाली आहे गाईस. खूप धावपळ झाली. टाईम असंच झाला आम्हाला आणि इथं भेटतच नाही चालायला. चालून आलो. गाड्या रस्ता बरोबर नाही आमचा आरेमधला. खूप धावपळ होते, खूप म्हणजे खूप. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्या दादा गेला, जीव झाला वेळा. लाल लाल पागोट गुलाबी. तर गाईस, अशा प्रकारे आम्ही आता पोहोचलो आपल्या लोकेशनवरती, संतोषनगरच्या. तिथे शिबिर आहे तिकडे. तर आता आपण सगळे पोरं जमा होतील, मग जाऊया आपण ठर रचायला. तुम्हाला काय वाटतं, आपले 7 लागतील नाही लागतील, पण लागलेच पाहिजेत. आणि फर्स्ट टाइम आपण इकडे आलोय तर ते आपण नाव घातून जाणारच जाणार आपलं आरे. अच्छा वो सब दिखा है. जाना पास में जाना. मी कुठे कुठे आणि कधीपर्यंत धावून येणार आहे. आज 350 वर्षानंतर सुद्धा आया बहिणींचे अब्रू वाचवायला माझीच गरज लागणार असेल तर माझ्या नावाने राजकारण करणाऱ्यांची मला लाज वाटते. तू, होय तू, आता महाराष्ट्रातील प्रत्येक महिला भगिनी ह्या काळात स्वतः छत्रपती होणार. छत्रपती होणार. बाई
प्रकारे आम्ही शिबिरला आलो होतो, तुम्हाला बोललो होतो आणि तिकडे थर लावायच्या टायमाला मला शूट करायला भेटलं नाही, पण शूट केलं नाही ते म्हणजे दुसऱ्याने शूट केले ते मी तुम्हाला दाखवीन नक्कीच. आणि आम्ही 7 थर चढून उतरवलेत आणि तेही फर्स्ट टाइम कुठे शिबिरला गेलो होतो. कसे वाटले 7 थर भावा तुला? एक नंबर बाळा. कसं वाटलं सूरज? अरे एक नंबर ना भाई. कसं वाटलं भावा? पद्धतशीर साथ लावले ना अरेचा राजा. जमणार नाही तुला कट्ट साप नको या बापाला बाजूला फुट्टाची गोळी नाही तर देईन तुला. अरे हट नाही जमणार तुला, जमणार नाही तुला फुकटचा ताप नको या बापाला. कसं वाटलं नानूचा? मस्त. खूप मजा साथ लागले कडक. फर्स्ट टाइम ते या वर्षीचे पहिले 7 कडक कुठेतरी शिबिरला. ते पण शिबिर. हा मग शिबिर हिस्ट्री त्यांच्या इथे पण पहिले आम्ही 7 लावले, आधी कोणी 7 लावला. राजाला मिळतोय निवारा. निळू भाऊ हो बाजूला, चल जा हो बाजूला फुट्टाची गोळी नाही तर देईन तुला. अरे हट नाही जमणार तुला, जमणार नाही. दोनों भाई साथ में भाई, दोनों भाई साथ में. बड़ा भाई पीछे, छोटे भाई आगे. आज काय खरं ना अरेचं नाव गाजवणार वाटतं तुम्ही. अरे 7 थर माझा तर जीव पूर्ण बाहेर आला होता. मी तर बोललो मेलो तरी चालेल, पण 7 थर लावल्याशिवाय खाली येणार नाही. पुऱ्यातली पोर हुशार. 1 2 3 4 अमरपुऱ्यातली पोर हुशार. गोविंदा आला रे आला तो अमरपुरे वाला. गोविंदा आला रे आला तो अमरपुरे वाला. अरे युवा गोविंदाबद्दल अतिशय शांततेमध्ये सर्वांनी जरा सपोर्ट करायचे आहे. खाली राहिलेले शिक्षक जरा आत्महत्या करा. सर्वांनी वरती करणारा गोविंदा आपला भावाचा आहे समजा आणि त्याला सपोर्ट करा. सर्वांनी सहकार्य करायचं या गोविंदाला. 7 थराची सलामी देत आहेत. अतिशय शांत असा समाधान वाटतो. शिस्तबद्ध, शांतता, संयम, जिद्द, चिकाटी सर्व या गोविंदा पत्रामध्ये दिसत आहेत. शांत. शांतता राहायचंय, शांत राहायचंय. लाल लाल पागोट गुलाबी शेला चिंट्या दादा गेला देव झाला. वाट नको जाऊ चोरा.
अरे जन्माला घातलं उघड्यावर टाकलं राजाला मिळतोय निवारा. अरे जन्माला घातलं उघड्यावर टाकलं राजाला मिळतोय निवारा. निळूभाऊ निळूभाऊ हो बाजूला चल जा हो बाजूला फुटाची गोळी नाही तर देईन तुला. अरे हट नाही जमणार तुला जमणार नाही तुला फुकट ताप नको या बा. तर गाईस अशा प्रकारे म्हणायला गेलं तर आमची खूप एन्जॉयमेंट झाली. एन्जॉयमेंट म्हणलं तर दोन्ही ठिकाणी आम्ही गेलो होतो, दोन्ही ठिकाणी आम्ही 7 थर लावले, 7 थर चढवून उतरवले. ही आमची जिद्द आहे पोरांची, कारण आम्ही 10 दिवस बाकी आहेत दहीहंडीला. चोर हंडी मांडणीचं शिबिरसाठी आम्ही आलेलो होतो. 2 ठिकाणी आम्ही एवढे 7 थर कडक चढून उतरलेत ना. सगळ्या पब्लिकची ज्या पोरांची जिद्द होती एका ठिकाणी मी पडून दिली आणि आजचा दिवस आमचा खूप म्हणजे खूप चांगला गेलाय. आणि आता 2, 3, 4 अमालपुरातली पोरं हुशार. 1, 2, 3, 4 अमरपुऱ्यातली पोरं हुशार. पुढे या. कसे वाटले 7 थर? एकदम कडा कसे कडा कसे वाटले राहुलदा 7 कडक? सांगतो पण स्वतःच आहे. तुमचा 2 शब्द. 2 शब्द. या वर्षी आम्ही सराव शिबिरला गेलो आणि 7 थर चढून उतरवले. खूप चांगलं वाटतं. पहिलेच आम्ही एक्साइटेड आहे आम्ही. सराव शिबिरचं पहिलंच वर्ष. दरवर्षी होते गाजर मिळत होतं, यावर्षी प्रॉपर गेलो शिबिरला. याची अनुभव घेतली बघा. ही आपली मेहनत, आजची मेहनत म्हणजे आपण आज शिबिरला गेलो होतो ना, तिकडे दोन्ही ठिकाणी 7 थर लावले. इतकी आपली जिद्द होती, पोरांची जिद्द होती म्हणून आज कमवून आणलं. तर असंच करायचं आपल्याला, हीच जिद्द ठेवायची आहे. आणि पुढच्या वर्षी आपल्याला 8 थर लावायचे किंवा पुढच्या वर्षी तर ह्या वर्षी तर 8 थर लावायचीच आहे. ही आपली जिद्द आहे, आपण करून दाखवणं. आणि उद्या पण जायचं आपल्याला. तर काही वेळ आली ब्लॉग एंड करायची. तर खूप एन्जॉय केलं. तर या प्रकारे मी असं तेवढंच बोलू शकतो की माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तो ब्लॉग आजचा इकडेच एंड करतो. बोल बजरंग बली की जय.